राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीकच असाल आणि असायलाही हवं. तर बघा, आज मी तुमच्यासाठी आणखी एक चमचमीत आणि झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे ढाबा स्टाईलनं बनवलेलं चिकन. नॉनव्हेजचे जर शौकीन असाल तर ही रेसिपी एकदा नक्की घरी बनवून पाहाच. मला खात्री आहे की तुम्ही याचे दिवाने होऊन जाल. एवढी जबरदस्त आणि टेस्टी बनते ही रेसिपी. चला तर मग बघूया कसं बनवायचं हे बिहारी स्टाईलचं चिकन. आणि हो, ही रेसिपी बनवताना मी काही टिप्सही सांगितलेत, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे पहा, हे चिकन मी पाण्याखाली व्यवस्थित धुवून घेतले. वजनी प्रमाण म्हणाल तर हे 750 ग्रॅम चिकन आहे. तर आता आपण या चिकनवरती 1 चमचाभर हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता हळद आणि मीठ घालून घेतल्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे एवढ्या चिकनसाठी कांदा किती घ्यायचा. तर बघा, इथे 1 बाउल भरून चिकन आहे, तर त्यासाठी कांदासुद्धा 1 बाउलच घ्यायचा. म्हणजे कांदा व चिकन आकारमानामध्ये सेम दिसायला हवेत. कांदा बारीक पातळ चिरून घेतल्यानंतर दिसायला तो चिकन एवढाच दिसायला हवा. आता इंडक्शन चालू करूया आणि एक कढई घेऊन त्यामध्ये मोहरीचं तेल घालून घेऊया. जवळपास 100 ते 150 मिलीच्या आसपास तेल असेल. आता मोहरीचे तेल यामधून धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं. म्हणजे मोहरीच्या तेलाचा सगळा कडवटपणा अथवा तिखटपणा काहीही म्हणा, तो पूर्णपणे निघून जाईल. आता या ठिकाणी तुम्ही आपलं गोडं तेलही वापरू शकता, पण मोहरीचं तेल वापरलं की तिखट पदार्थांची चव थोडी इन्हॅन्स होते. त्यातल्या त्यात अशा झणझणीत ग्रेव्हीवाल्या भाज्या असतील तर मोहरीच्या तेलाने उत्तम टेस्ट येते. फक्त मोहरीचं तेल धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं, ही या रेसिपीतली पहिली आणि महत्त्वाची टीप आहे. आता पहा, इथे तेलामधून धूर यायला चालू झाला आहे. तर यामध्ये सगळ्यात अगोदर तेजपत्ता आणि दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे आणि मग आपण पातळ उभा चिरून घेतलेला कांदाही घालायचा. आता काही जणांच्या मनात पटकन हा डाऊट येतो की इतका कांदा घातल्यानंतर कांद्याचा गोडपणा डिशमध्ये उतरेल किंवा ही चिकनची भाजी गोडसर लागेल. पण तसं काही होत नाही. या कांद्यामुळे छान अशी ग्रेव्ही बनायलाच मदत होते. कांद्याचा गोडसरपणा भाजीमध्ये लागू नये म्हणून कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. सतत कांदा परतत राहायचं आणि गॅस मोठा ठेवूनच कांदा भाजायचा. थोड्या वेळासाठी जरी तुमचं लक्ष इकडे तिकडे झालं तरी कांदा करपू शकतो, म्हणून कांदा सतत परतत राहायचं. गॅस कमी करायचा नाही, कारण कांदा आपल्याला शिजवायचा नाही, फ्राय करून घ्यायचा आहे. ही या डिशची दुसरी टीप आहे आणि कांदा गोल्डन ब्राऊन व्हायलाच हवा. आता इथे पहा, 7-8 मिनटं एकसारखं परतल्यानंतर कांदा असा भाजला आहे. आता या स्टेजनंतर गॅस थोडा मीडियम किंवा स्लो फ्लेमवरती करा आणि कांदा आणखी थोडा वेळ परतून घ्या. कांदा पूर्णपणे फ्राय करून घेतल्यानंतर किती कमी दिसायला लागला आहे बघा. कांद्याचा स्वीटनेसही पूर्णपणे निघून गेला आहे. आता यामध्ये चवीनुसार आपण आपला कांदा लसूण मसाला घालून घेऊया. कांदा लसूण मसाला आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर मग 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा अथवा त्यापेक्षाही थोडी कमीच मिरेपूड घालायची आणि हे सगळंही व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर आपण आपलं चिकन यामध्ये घालून घेऊया आणि या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं हे सगळं आपण परतून पण घेऊया. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो मध्यम आकारात चिरून यामध्ये घालून घेऊया. आता इथं चिकनला स्वतःचं अंगचं पाणी सुटायला लागले आणि बघा, मी टोमॅटो पण घालून घेतलंय. यानंतर आपण यावर एक झाकण ठेवूया. या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आणि हे व्यवस्थित शिजू द्यायचं. आता पहा, मध्येच एक 4 ते 5 मिनिटांनी मी हे झाकण उघडले आणि टोमॅटो वगैरे व्यवस्थित मिक्स करते आणि तुम्हाला इथं दिसत असेल की चिकन अंगच्या पाण्यातच लो फ्लेमवरती किती छान शिजतं आहे. आता यावर आपण परत झाकण ठेवूया आणि मसाला बनवायला घेऊया. मसाला बनवण्यासाठी मी इथे 2-3 आल्याचे छोटे तुकडे घेतलेत. त्यानंतर 2-3 लसूण पण सोलून घेतलेत आणि 1 चमचा जिरे. हे सगळं आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया. बारीक करून घेताना तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या, म्हणजे हे व्यवस्थित बारीक होईल. या भाजीमध्ये आपण अजून पाणी ॲड केलेलं नाही आहे, त्यामुळे हर 2-3 मिनिटांनी आपल्याला हे परतावं लागणार आहे, नाहीतर ही भाजी लागू शकते. परतून घेऊन आता आपण यामध्ये आपला आले लसूण आणि जिऱ्याचा मसाला घालून घेऊया. हा मसाला यामध्ये घातल्यानंतर या भाजीतून लसणाचा खमंग सुगंध दरवळायला लागतो. या भाजीत लसूण थोडा जास्तच घालावा लागतो.
आणि इथे पहा, हा मसाला घातल्यानंतर भाजीला ग्रेव्हीसारखं टेक्स्चरही यायला लागले. हा मसाला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर यावरती एक ताट ठेवून त्या ताटामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया. कोणतीही भाजी शिजवताना असं वरती ताटामध्ये पाणी ठेवलं की कढईमधली भाजी करपत नाही. आणि तसंही आपल्याला भाजीमध्ये घालायला गरम पाणी लागणारच होतं. आता बघा, इथे पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी मी यामध्ये घालून घेतले. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती ताट ठेवून मंद आचेवरती हे चिकन शिजू देऊया. आता इथे व्हिडिओमध्ये ताट ठेवतानाची क्लिप माझ्याकडून शूटच झाली नाही. तर असो, इथे पहा, आपलं चिकनही व्यवस्थित शिजले आणि याची कन्सिस्टन्सी पण आपल्याला जितकी हवी आहे तितकी आहे. आणि ग्रेव्ही पण एकदम रिच बनली आहे. तर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकताय की किती छान झणझणीत चमचमीत अशी हॉटेलसारखी चिकनची भाजी तयार झाली आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही. बस दिलेल्या टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. माझ्या घरात तर ही रेसिपी एकदम हिट आहे. तुम्हीही बनवून पहा आणि राईस अथवा चपातीबरोबर सर्व करा. चला तर मग आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत राम राम. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. त्याचबरोबर अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा.